तर लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। साठी तर आम्ही 30 जून पर्यंत वेळ दिला प्रशासनाला, हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असत तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे, ज्या बहिणींची केवायसी करायच्या चुकून राहिलेल्या आहेत किंवा मग त्यांची केवायसी त्यांनी केलेली आहे, सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आलेला आहे, परंतु तरीही त्यांना पैसे येत नाही आहेत, अशा सर्व बहिणींना आता एक चिंता लागलेली आहे की आपली नवीन केवायसी कधीपासून सुरू होणार आहे। कारण जून महिना पूर्ण उलटून गेलेला आहे, तरीही अजूनही केवायसी बाबत कुठलंही वक्तव्य सरकारकडून आलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय आतापर्यंत आलेला नाही आहे। आज 4 जुलै तारीख उघडलेली आहे आणि जवळपास 1 महिना 4 दिवस झालेले आहेत, तरीही सरकारकडून नवीन केवायसी पोर्टलबाबत कुठल्याही प्रकारची बातमी समोर आलेली नाही आहे आणि म्हणूनच अशातच आता सर्व लाडक्या बहिणींची ज्यांची केवायसी बाकी राहिलेली आहे, ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींची आता चिंता वाढलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत की खरंच आपली केवायसी सुरू होणार आहे का की नाही होणार, मग होणार तर कधी होणार, या प्रकारची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। ताईंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी। तर तुम्हाला माहीतच असेल की बच्चूभाऊ कडू यांनी 15-20 दिवसा अगोदरच हे वक्तव्य दिलं होतं की सरकारनं लाडक्या बहिणींचे जे काही पैसे बंद केलेले आहेत, केवायसी थांबवलेली आहे किंवा त्यांची केवायसी करत नाही आहे, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घ्यावं, त्यांची केवायसी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी सरकारला त्यांनी केलेली होती। त्याचबरोबर त्यांनी एक इशारासुद्धा दिलेला होता की सरकारच्या चुकीमुळे, शासनाच्या चुकीमुळे हे सर्व काही घडत आहे आणि त्यांच्या चुकीमुळेच लाडक्या बहिणींची केवायसी थांबलेली आहे, राहिलेली आहे। तर अशातच सरकारनं जर ही केवायसी पुन्हा चालू केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, आम्ही बांगड्या भरलेल्या नाही आहेत। तर त्यांचा सपोर्ट आपल्याला आहे, लाडक्या बहिणींनो घाबरू नका। बच्चूभाऊ कडू हे अगोदरच त्यांनी सांगितलेलं सरकारला आणि तुम्हाला माहीत असेल की हे आंदोलन करण्यासाठी प्रसिद्ध आहे। तुम्हाला माहीत असेल की खूप सारे निराधार बांधवांसाठी असतील किंवा दिव्यांग बांधवांसाठी असतील, त्यांनी खूप मोठे आंदोलनं हे केलेले आहेत आणि सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करायला भाग पाडले आहे। तर अशा व्यक्तीचा आपला पाठिंबा आहे आणि म्हणूनच आता अशी आशा आपल्याला निर्माण झालेली आहे की या लाडक्या बहिणींना ज्या बाकी राहिलेल्या आहेत केवायसी करण्यासाठीचे, ज्यांचे की हप्ते बंद झालेले आहेत किंवा ज्यांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणूनच एक मनातून असं वाटत आहे की कुठेतरी आता लाडक्या बहिणींची केवायसी ही लवकरच सुरू होणार आहे। कारण की आता बच्चूभाऊ कडू हे थांबणार नाही आहेत आणि ते आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत। ते पाऊस असला तरी डगमगत नाहीत। या अगोदर आपण बघितलं असेल की दिव्यांग बांधवांसाठी त्यांनी 6,000 रुपये प्रति महिन्याला त्यांना पेन्शन व्हावी यासाठी खूप मोठे धरणे आंदोलन केले होती, ते सुद्धा पाण्यात भिजत त्यांनी आंदोलन केली होती। आणि म्हणून आपल्याला एक सांगू इच्छितो की ताईंनो घाबरू नका, टेन्शन घेऊ नका। दिव्यांग बांधवांना जसा त्यांचा न्याय मिळाला, हक्क मिळाला, तसाच तुम्हाला सुद्धा तुमचा हक्क मिळणार आहे। तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला कुठलीही प्रकारची भ्यायची गरज नाही आहे, घाबरायची गरज नाही आहे। तुमची केवायसी होणार म्हणजे होणार, सरकारला तुमची केवायसी करावीच लागणार आहे। आता एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की सरकार आपल्याला केवायसी करण्यासाठी नवीन पोर्टल उपलब्ध करून देणार आहेत का? तर हो, नक्कीच करून देणार आहेत। कारण की आदित्य तटकरे यांच्या वक्तव्यावरून सुद्धा हे समजलेलं आहे। त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना आम्ही अपात्र घोषित केलेले आहेत, जर त्यांना आपली केवायसी पुन्हा करायची असेल तर त्यांच्यासाठी आम्ही नवीन विंडो, नवीन पोर्टल ओपन करणार आहोत आणि सर्व अपात्र बहिणींना पुन्हा आम्ही एकदा संधी देणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते दाखवून दिलेलं आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसाल तर आपल्या चॅनलवर जा आणि ते व्हिडिओ बघून घ्या। तर ताईंनो, तुम्हाला घाबरायचं नाही आहे। केवायसीसाठी आपल्याला पुन्हा मुदतवाढ ही मिळणारच आहे, मिळणार, 100% मिळणार आहे। या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की डिसेंबर 2025मध्ये केवायसीची मुदत संपली होती आणि सर्व सोशल मीडियावर हेच सांगत होते की आता मुदतवाढ मिळणार नाही, पुन्हा संधी मिळणार नाही। परंतु आपलं चॅनल एक असं होतं की सरकारला तुम्हाला पुन्हा केवायसीसाठी मुदतवाढ द्यावीच लागणार असं ठामपणे सांगितलं होतं आणि तसं झालंसुद्धा। तुम्हाला पुन्हा केवायसीसाठी मुदतवाढ मिळाली आणि ज्यांची केवायसी चुकली होती
त्यासाठीच मिळाली हे गोष्ट वेगळी आहे, परंतु KYC पोर्टल त्यांनी ओपन केलं होतं आणि त्यामध्ये ज्यांची KYC चुकली होती त्यांनी दुरुस्ती केली आणि त्या पात्रसुद्धा झालेल्या आहेत बहिणी. त्याचप्रकारे आतासुद्धा तुम्हाला ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, ज्या बहिणींची KYC राहिलेली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा नवीन पोर्टल लवकरच ओपन होणार आहे. आणि कारण की तुम्हाला माहीत असेल की ही सर्व शासनाची चूक आहे. मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे त्यांनो की शासनाच्या चुकीमुळे तुमची KYC बाकी राहिलेली आहे. कारण की पोर्टल लवकर उघडायचं नाही, त्याचबरोबर OTP लवकर यायचा नाही आणि इतर खूप सारे जे काही तांत्रिक अडचणी होत्या त्या लाडक्या बहिणींना आलेल्या होत्या आणि म्हणूनच त्यांची KYC बाकी राहिलेली आहे. आणि म्हणूनच सरकारला पुन्हा KYC साठी तुम्हाला संधी द्यावीच लागणार आहे. मी आताही सांगत आहे की सरकारच्या चुकीमुळे हे सर्व झालेलं आहे आणि म्हणून सरकारला पुन्हा तुम्हाला संधी द्यावीच लागणार आहे. तर बघा, आता तुम्हाला माहीतच असेल की शासन निर्णयामध्ये सुद्धा नमूद आहे, ज्यावेळेस ही योजना सुरू झालेली होती त्याच वेळेस शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की दरवर्षी सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा KYC करावी लागणार आहे जून आणि जुलै या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये. परंतु जून महिना पूर्ण निघून गेला तरीही जी काही KYC ची प्रक्रिया आहे ही पुन्हा सुरू झालेली नाही आहे आणि आता पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. आता यामध्ये आणखीन थोडा वेळ लागू शकतो असं वाटत आहे, परंतु आता मग आपण वाटच बघायची का नाही, तर तुम्हाला सुद्धा काही ना काही करावंच लागणार आहे ताईंनो. तुम्हाला सुद्धा मागच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींनी जशी जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव केला होता, त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाचा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जे काही ऑफिस असते, विभाग असतो, त्यामध्ये जसा अधिकाऱ्यांचा घेराव केला होता तसंच तुम्हाला सुद्धा घेराव करावा लागणार आहे. तुम्हाला सुद्धा रस्त्यावरच उतरावं लागणार आहे असं वाटत आहे. कारण की त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही आहे. लवकरात लवकर KYC जर पाहिजे असेल तर हेच आपल्याला करावं लागणार आहे असं वाटत आहे. त्यासाठी आपल्यासाठी मागे बच्चूभाऊ कडू हे आहेतच आणि बच्चूभाऊ कडू आता हे लवकर निर्णय घेणार असं वाटत आहे. कारण की आता त्यांचं स्टेटमेंट लवकरात लवकर येणार आहे असं वाटत आहे आणि जसं काही त्यांचं स्टेटमेंट याबद्दल येणार त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा सरकारला घेरलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेवरून ताशेरे ओढलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट तुम्ही ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट सर्वांना लाभ दिला, परंतु आता त्यामध्ये KYC प्रक्रिया राबवून अशा हजारो लाखो लाडक्या बहिणींना तुम्ही अपात्र घोषित केलेले आहेत. तर मग हा निवडणुकीसाठीचा स्टंट होता का असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन इथं लक्षात घ्या की आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की 12,000 पुरुषांनी लाडक्या बहीण योजनेवर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे, त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. आता ही वसुली केल्यानंतर KYCच बघू असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु आता मग ही वसुली आता वर्षभर जर चालली नाहीच झाली वसुली तर मग का आता KYC करणार नाही आहेत का? तर आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. सरकारचा घेराव आपल्याला करावाच लागणार आहे कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे. बच्चूभाऊ कडू सुद्धा यांना पत्र पाठवून तुम्ही एक पत्र बच्चूभाऊ कडू यांच्या हेड ऑफिसला सुद्धा पाठवून त्याबद्दलची मागणी करू शकता, त्यांना सांगू शकता की अशा प्रकारे लवकरात लवकर KYC साठी तुम्ही काहीतरी करा किंवा मग एक धरणे आंदोलन किंवा मग सरकारला आमच्याकडून तुम्ही एक निवेदन पाठवा आणि काहीतरी लवकरात लवकर KYC आमची सुरू करावी अशा प्रकारची मागणी तुम्ही त्या पत्रामध्ये करू शकता, जेणेकरून बच्चूभाऊ कडू सुद्धा हे लवकरात लवकर सरकारला आपलं जे काही लेटर हेडवर आहे किंवा मग एक निवेदन आहे हे पाठवून लवकरात लवकर KYC ची प्रक्रिया राबवण्यासाठीचं म्हणू शकतील, मागणी करू शकतील. तर अशा प्रकारे आपल्याला काही ना काही करावंच लागणार आहे ताईंनो. त्याशिवाय सरकार जागं होणार नाही. कारण की तुम्ही जर चूप राहिलात तर मग KYC प्रक्रिया आणखीनही पुढे ढकलू शकते. आता या 8-15 दिवसांमध्ये बघूया काय होते आहे, कारण की बच्चूभाऊ कडू यांचं आपल्याला काय म्हणणं आहे हे सुद्धा कळणार आहे, त्याचबरोबर सरकारचं काय म्हणणं आहे हे सुद्धा कळणार आहे. सरकार याबाबत काय स्पष्टीकरण देते, काय उत्तर देते किंवा मग कशा प्रकारची माहिती समोर येते हे सर्व काही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.